भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी सौभाग्यवती महादेवी मठपती यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करते। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महानगर नांदेड। महादेवी मठपती यांची महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। नमस्कार, आपण पाहतात लोकलढा न्यूज। माननीय आमचे सर्व लाडक्या बहिणीचे हृदयस्थान असलेले माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे खरंच मी मनापासून आभार मानते। त्याच्यानंतर आमच्या सर्वांचे लाडके महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रदादा चव्हाण साहेब यांचे मी आभार मानते। आमच्या सर्वांचे लाडके नेते चंद्रकांतजी बावनकुळे साहेब यांचे मी खूप मनापासून आभार मानते। त्यानंतर आमच्या तमाम सर्व महिलांचा हृदयस्थान असलेल्या अशा आमच्या चित्राता विभाग यांचे मी मनापासून आभार मानते। खरंच त्यांनी जी मला संधी दिली, त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि मी दुसऱ्यांदा ही माझी निवड झालेली आहे। आज गेली 15 वर्ष झालं, ज्यावेळेस सत्ता नव्हती त्यावेळेस आम्ही इथं रोडवर उभे राहून कामं करतो। त्यांनी त्यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी माझी दुसऱ्यांदा निवड केलेली आहे। खरंच मी त्यांचे मनापासून आभारी आहे। आमचे माननीय सर्वांचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, माननीय अजित गोपछडे साहेब, माननीय अमर राजूरकर भाऊ, माननीय आमचे संतोषरावजी हंबर्डे आहेत, त्यानंतर आमचे किशोरदादा आहेत देशमुख, त्यानंतर आमचे चैतन्य बापू देशमुख आहेत आणि सर्वांच्या आमच्या माजी प्रेरणास्थान आमच्या सर्वांच्या लाडक्या नेत्या माननीय आमच्या सर्वांच्या म्हणजे महिलांना सर्वांना घेऊन चालणाऱ्या, चल मी आहे सोबत काळजी नको करू म्हणणाऱ्या आमच्या अशा प्रणितादेवी देवरे चिखलीकर, आज त्यांनाही म्हणजे खरंच आज डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले की म्हणजे खरंच आमच्या सर्वांवर विश्वास टाकून अशा आमच्या प्रणितादेवी देवरे चिखलीकर त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते। त्यांनाही या ठिकाणी आज महामंत्री पद दिलेलं आहे महाराष्ट्राचं आणि त्यांनी सुद्धा मला घेऊन म्हणजे त्यांच्यामुळे आज मी तर आहे अशा आमच्या ताई, त्यांचे मी आभार मानते। आणि सर्वांचे आमचे गुरुवर्य आम्हाला वेळोवेळी साथ देणारे असे आमचे माननीय प्रेमभाऊ साले, जे कुठेही न थांबता वेळोवेळी पाठीवर हात असतात आणि चल मी तुझ्या मागे आहे असे म्हणणारे आमचे प्रेमभाऊ साले यांचेही मी मनापासून आभार मानते। आणि सर्व माझ्या तमाम जेवढाही आमचा महिला मोर्चा असेल, जेवढे जुने कार्यकर्ते असतील, त्या सर्वांनी मला वेळोवेळी सांगितलं नक्की तुझं कुठेतरी चांगलं होईल, तसं आज माझं चांगलं झालं। आणि मला पक्षश्रेष्ठीनं ज्यावेळेस आम्ही कोणत्याही गोष्टीची म्हणजे आम्हाला इथून काही मिळेल का, कोणी पैशासाठी काम केलं असेल, कोणी कशासाठी काम केलं असेल, पण आम्ही अहोरात्र गेली 15 वर्ष झालं मी आहे आमच्या ज्यावेळेस आम्ही जुन्या कार्यकर्ते होतो त्यावेळेस जुन्या ज्यामध्ये शीतलताई भालके आहेत, महादेवी मठपती, लक्ष्मी वाघमारे, शततारका पांढरे अशा 4-5 महिला होत्या की ज्या रोडवर थांबायच्या आणि जे आंदोलन असतील, जाळपोळ असेल, कुठे जायचं असतील, काही असेल की झेंडा घ्यायचा भाजपचा आणि रोडवर उतरायचं। आज त्याचं फळ मला मिळालेलं आहे आणि खरंच एवढं मला कळालं की भाजपमध्ये तुम्ही असो, भाजपमध्ये आज जर एका दिवसासाठी जरी तुम्ही बाजूला असाल तर उद्या तुम्हाला नक्की संधी मिळेल आणि ते आज पक्षश्रेष्ठीने दाखवून दिले। आज मला महापालिकेची संधी जरी हुकली तर या माध्यमातून मला महाराष्ट्र लेवलला पुन्हा एकदा संधी दिलेली आहे आणि भाजपची मी सर्व पदं घुसवलेली आहेत। आणि युवा मोर्चामध्ये मी गेली 3 टर्म मध्ये काम केलंय, सरचिटणीस केले महिला, त्यानंतर मराठवाडा अध्यक्ष पण राहिले ओबीसीची, म्हणजे सर्व माझी पदं झालेली आहेत आणि भाजपने मला भरभरून प्रेम दिलेलं आहे। असंच भाजपचं माझ्या सर्व पक्षश्रेष्ठीचं माझ्यावर प्रेम राहावं आणि पक्षश्रेष्ठीला मी कधीही तडा जाऊ देणार नाही आणि असंच काम करत राहील। जे मी मला काम देईल, मी एक छोटीशी कार्यकर्ताच आहे आणि कार्यकर्ताच म्हणून जसं म्हणतात ना, एक समुद्रामध्ये जसा लाट याचा एक छोटासा खारीचा वाटा जसा राहील माझा, तसा माझा हा वाटा राहील कामामध्ये। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी भाजपसाठी आणि येणाऱ्या ज्या तमाम आजपर्यंत महिलांसाठी काम करते इथूनही महिलांसाठी काम करेल एवढंच आश्वासन देते। थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। पक्षाच्या माध्यम तसं आहे, आमच्यामध्ये काही प्रोटोकॉल असतात भाजपमध्ये, जिथं भाजपने सांगितलं तिथं जाऊन आम्ही काम केलेलं आहे आणि करणार आहोत। आणि पक्षश्रेष्ठीने जोही आदेश देतील, त्यांनी सांगितलं नांदेडमध्ये काम करा, नांदेडमध्ये करू, त्यांनी सांगितलं जिथेही आम्ही पक्षश्रेष्ठी आम्हाला निरोप होता, मागच्या वेळेस बिहारचा पण निरोप होता आम्हाला, आम्ही मध्य प्रदेशमध्ये 1 महिना जाऊन मी इलेक्शन मध्ये काम केलेलं आहे, त्यानंतर आम्ही लातूरमध्ये काम केलेलं आहे, आम्ही सदस्य नोंदणी अभियान आम्ही लातूरमध्ये जाऊन केलेले आहे आणि लोकसभा असेल, विधानसभा असेल, पूर्ण आम्ही नाही म्हणलं तर 4 जिल्हे फिरलेलो आहोत। लोकसभेला पण आम्ही पूर्ण नांदेड पण फिरलो आणि लोकसभा विधानसभा आम्ही पूर्ण टर्म केलेला आहे।
आणि ज्यावेळेस आता बिहारमध्ये बोलवलं होतं मला, पण माझ्याकडे नगरपालिकेचं इलेक्शन असल्यामुळे मला जाता आलं नाही. असं थोडं मला खंत वाटते. मला वाटतं कधी कधी मी जर गेला असतो तर आनंद चांगलं झालं असतं. पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जी पक्षशक्ती काम देईल ते मी काम करणार आहे. नक्कीच मी काय म्हणते, ज्याही महिला माझ्याकडे येतील काम घेऊन, जे शक्य माझ्यानं झालंय, माझ्या वरील आहेत ना पक्षश्रेष्ठी, त्यांच्याकडून मी नक्की काम करून घेईल. जे माझ्या हाताने होत नसेल ते माझ्या नेता करतील. एवढं सांगते, थांबते.